झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। देऊरचा मर्चंट नेव्हीतील तरुण बेपत्ता, ओमानच्या समुद्रात झाला बेपत्ता। कंपनीची उडवाउडवीची उत्तरे, कुटुंबियांची मदतीसाठी धडपड। धुळे जिल्ह्यातील देऊर गावचा मर्चंट नेव्हीत कार्यरत असलेला तरुण यश देवरे ओमानच्या समुद्रात पडून बेपत्ता झालाय। गेल्या आठवड्यापासून त्याचा शोध सुरू असून कुटुंबियांना जहाज कंपनीकडून कोणतीही ठोस माहिती मिळत नसल्याने त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली आहे। 21 वर्षीय यश देवरे ठाण्यातील स्वराज मराईन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत OS म्हणजेच ऑर्डिनरी सीमॅन पदावर कार्यरत होता। तो ओमान येथे एका जहाजावर काम करत होता। 28 जानेवारीच्या सायंकाळी त्याचा शेवटचा कुटुंबियांशी संपर्क झाला। मात्र दुसऱ्या दिवशी जहाज कंपनीकडून कुटुंबियांना ईमेलद्वारे यश चालत्या जहाजावरून समुद्रात पडून बेपत्ता झाला अशी माहिती देण्यात आली। यानंतर देवरे कुटुंबियांनी कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली। त्यानंतर कंपनीचा संपर्क क्रमांकही बंद करण्यात आला असा कुटुंबियांचा आरोप आहे। यशच्या मोठ्या भावाने वडिलांसोबत मुंबई गाठली। त्यांनी मंत्रालय ठाणे येथील जहाज कंपनी, शिवसेना कार्यालय आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन मदतीची मागणी केली आहे। माझा मुलगा नामी यश अविनाश देवरे, वय 21, हा स्वराज मराईन सर्व्हिसला LBS रोड ठाणे वेस्ट या मर्चंट नेव्हीमध्ये 27 जुलै 2024 रोजी OS या पदावर रुजू झाला होता। रुजू झाल्यानंतर त्याच्या गेल्या 7 महिन्यापासून सतत आमच्याशी संपर्क होत होता। त्याच्या आम्हाला शेवटचा कॉल 27 जानेवारी 2000 रोजी सायंकाळी झाला होता। त्यानंतर आम्हाला संबंधित कंपनीकडून 29 जानेवारीला दुपारी 2 वाजता फोन आला। त्यांनी आम्हाला 24 तासानंतर असे सांगितले की तुमचा मुलगा रात्री 8:30 वाजेपासून ओमान, सौदी अरेबिया येथून चालू शिपमधून पाय घसरून समुद्रात पडला असून रात्र असल्याने आम्ही त्यास रेस्क्यू करू शकलो नाही व बेपत्ता झाला आहे अशी माहिती त्यांनी मेलद्वारे दिली। आम्ही कुटुंबीय त्यांची वाट पाहत आहेत, तरी आपणास स्तरावरून सदर घटनेची चौकशी व्हावी व आम्हाला मदत मिळावी ही नम्र विनंती। यासोबतच मानपाडा पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल करण्यात आली आहे। यश कार्यरत असलेले MT एथेना 1 हे जहाज गुजरातच्या अलग बंदर येथे येणार होते, मात्र अद्याप जहाजाची ठोस माहिती मिळत नसल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे। त्यांच्या मते यश ज्या जहाजावर होता ते गुजरातच्या दिशेने येत असतानाच ते पाकिस्तानच्या सागरी सीमेजवळ बेपत्ता झाले। त्यामुळे ही घटना नक्की कशामुळे घडली याचा शोध घ्यावा अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे। यशने 27 जुलै 2024 रोजी मर्चंट नेव्हीत प्रवेश घेतला होता। तो गेल्या 7 महिन्यांपासून कुटुंबियांच्या संपर्कात होता। त्याचे वडील शेती करतात तर आई गृहिणी आहे। गेल्या आठवड्यापासून संपूर्ण देऊर गाव यशच्या सुखरूप परत येण्याची वाट पाहते। आता या प्रकरणात राज्य सरकार आणि केंद्र सरकार काय पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले। प्रतिनिधी तुषार देवरे, झेप मराठी, देऊर। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।